लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट केला होता. त्या चॅप्टरमध्ये काय आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट कसे फाइंड आउट करायचे त्याच्या 3 मेथड डिस्कस केल्या होत्या. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. आणि आपल्याला माहिती आहे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फक्त 2 रूट असतात. काही वेळेस हेच एकच रूट 2 वेळा रिपीट होतो, काही वेळेस डिस्टिंक्ट असतात आणि काही तर असे येतं ज्याला अनरिअल रूट असतात. ते कसे फाइंड आउट करायचे त्याचं डिस्कशन टेक्स्ट बुक मध्ये नाहीये. पण अनरिअल कधी असतात म्हणजे रिअल रूट नसतात तर b² - 4ac हा जर निगेटिव्ह झाला ते पण आपण बघितलं फॉर्म्युला मेथड मध्ये. कधी रूट नसतात, रिअल रूट कधी नसतात तर b² - 4ac हा जर निगेटिव्ह झाला तर रूटच रिअल नसतात. तर सर्व डिस्कशन कसे रूट्स फाइंड आउट करायचे, एकतर फॉर्म्युला मेथड येते तर डायरेक्टच -b ± b² - 4ac/2a त्या फॉर्म्युलाचा यूज करून दोन्ही पण रूट आपल्याला भेटून जाता येतं. नंतर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे आणि एकतर सर्वात इझी फॅक्टरायझेशन मेथड आहे. पण ती फॅक्टरायझेशन मेथडचे लिमिटेड सर्वच एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही त्या मेथडचा यूज करून, पण फॉर्म्युला मेथड तर सर्वकडेच युजफुल आहे. ठीक आहे. आणि नंतर लास्टला आपण ऍप्लिकेशन पण बघितले होते, काही रिअल लाईफ प्रॉब्लेम जे आपण सॉल्व्ह केले होते बाय युजिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर जेवढे काही एक्झाम्पल्स होते प्रॉब्लेम सेटमध्ये, जेवढे प्रॉब्लेम सेट होते प्रत्येक प्रॉब्लेम सेट मधले आपण जवळजवळ ऑलमोस्ट सर्वच एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर तो चॅप्टर आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. फर्स्ट थिंग काय याची डेफिनेशन आहे काय ते सर्व आपण बघणार आहे. तर मी चॅप्टरचं नाव लिहितोय. नेम ऑफ द चॅप्टर इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. ऍक्च्युली हे जे नेम आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याला मराठीमध्ये काहीतरी एक चांगलं नाव पण आहे. मला ते पण नाव माहिती नाही काय आहे ते. मी उद्याच्या लेक्चरला सांगत मराठीमध्ये काय म्हणतात त्याला. पण आपल्याला ते माहीत नसलं तर त्याची काही गरज नाही. मराठीमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनला काय म्हणतात याचं माहीत असायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर हे जे चॅप्टरचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, तर काय असतं अरिथमेटिक प्रोग्रेशन हे बघण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी अगोदर माहिती पाहिजे येतं. तर त्याच्यापैकी फर्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे सिक्वेन्स. तर सिक्वेन्स काय असते ती सिक्वेन्स त्याची डेफिनेशन आपण अगोदर घेऊ तर आणि त्याचे काही एक्झाम्पल्स घेऊ. त्याच्यानंतरच हे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे ते आपण बघू शकतो. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे, याची डेफिनेशन काय आहे, एक्झाम्पल्स कसे काय, सगळ्या गोष्टी आपण नंतर बघणार आहे. तर फर्स्ट थिंग आपल्याला सिक्वेन्स काय आहे हे माहिती पाहिजे नाही. तर आपण अगोदर सिक्वेन्स म्हणजे काय ते बघू. तर फर्स्ट थिंग आपण ही डेफिनेशन लिहू. तर सिक्वेन्स म्हणजे काय आहे आणि सिक्वेन्सचे काही एक्झाम्पल घेतल्यानंतरच आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे ते समजणार आहे. तर सिक्वेन्स काय असतं तर सिक्वेन्स असतं अ सेट ऑफ नंबर्स आता ही तर डेफिनेशन आहे. इतकी कॉन्क्रीट मॅथमॅटिकल अशी डेफिनेशन नाहीये. 10th सिलेबस मध्ये जशी डेफिनेशन द्यायला पाहिजे नाही त्यावेळी मात्र आहे. मॅथमॅटिकल डेफिनेशन सिक्वेन्स ऍक्च्युअली फंक्शन ऑफ नॅचरल नंबर टू रिअल नंबर असते. असल्या हायर मॅथमॅटिक्स मध्ये सिक्वेन्सची तशी डेफिनेशन आहे. पण 10th पर्यंत सिक्वेन्सची जी डेफिनेशन असायला पाहिजे नाही तशी डेफिनेशन मात्र आहे ही. ठीक आहे. कॉन्क्रीट एकदम एक्झॅक्ट मॅथमॅटिकल डेफिनेशन तरी पण नाहीये. ठीक. हायर मॅथमॅटिक्स मध्ये सिक्वेन्स एक फंक्शन असतं पण फंक्शनच काय असतं 10th मध्ये तर फंक्शनच माहिती नाहीये. त्याच्यानंतर पुढे 11 पासून फंक्शन काय असतं, मग फंक्शनची सिक्वेन्स म्हणजे एक फंक्शन असतं पण सध्या तर फंक्शनच माहिती नाही त्यामुळे त्या टर्म मध्ये डेफिनेशन नाहीये ही. पण 10th सिलेबस मध्ये 10th स्टुडंटला जशी डेफिनेशन माहिती असायला पाहिजे नाही तशी डेफिनेशन मात्र ही आहे. ठीक आहे. तर काय डेफिनेशन आहे सिक्वेन्सची, सेट ऑफ नंबर्स. तर सिक्वेन्स म्हणजे काय एक सेटच आहे. ठीक आहे. सेट ऑफ नंबर्स आणि कसा नंबर्स तर ते नंबर्स अरेंज केलेले येतं इन सम डेफिनाइट ऑर्डर. एका फिक्स ऑर्डर मध्ये नंबर्स येतं. नंबर्स ते लिहिलेले येतं एका फिक्स ऑर्डर मध्ये. ठीक आहे. तर सिक्वेन्स काय असतो तर एक नंबर्सचा सेट आहे आणि नंबर्स जे रिअल नंबर्स आहे जे आपल्याला माहिती येतं. नंबर्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0,
फ्रॅक्शन्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इंटिजर, जे नंबर्स आपल्याला माहिती आहेत त्याला आपण सगळ्यांना मिळून रिअल नंबर्स म्हणतो, जे आपल्याला माहिती आहेत. त्याच्यापेक्षा पण मोठा सेट असतो कॉम्प्लेक्सचा, पण तो 10th पर्यंत नाही. तर जे रिअल नंबर्स येतात, ठीक आहे, ते नंबर्स, त्याचा नंबर्सचा सेट, याला स्टार्टिंगला तर अ सेट ऑफ नंबर्स, ठीक आहे, असं म्हणलंय. नंबर्स जे आपल्याला माहिती आहे त्याला आपण रिअल नंबर्स म्हणतो. तर ते नंबर्स, त्या नंबर्सचा सेट फक्त अरेंज केलेले आहेत, ते नंबर्स अरेंज केलेले आहेत. आणि कसे, तर एका फिक्स ऑर्डरमध्ये, डेफिनाइट ऑर्डरमध्ये, कुठल्या तरी एका, इन सम डेफिनाइट ऑर्डर, कुठल्या तरी एका डेफिनाइट ऑर्डरमध्ये ते नंबर्स अरेंज केलेले असतात. मग सिक्वेन्समध्ये नंबर्स किती असतात, तर 4 नंबर, 10 नंबर, फायनाईट नंबर, इन्फानाईट नंबर, किती पण असू शकतात, ठीक आहे. तसं काही याच्या सिक्वेन्सच्या डेफिनेशनमध्ये मेन्शन नाही. तर काही सिक्वेन्समध्ये फायनाईट नंबर ऑफ टर्म्स असतात, 2 नंबर्स, 10 नंबर्स, 100 नंबर्स, आणि काही सिक्वेन्समध्ये तर इन्फानाईट नंबर्स असतात. तर नंबर्स असतात सिक्वेन्स म्हणजे काय, तर सेट ऑफ नंबर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपल्याला फोकस करायचा आहे तो, तर सिक्वेन्स म्हणजे काय, तर सेट ऑफ नंबर्स आहेत. नंबर्स आहेत आणि ते अरेंज केलेले आहेत एका कुठल्या तरी फिक्स ऑर्डरमध्ये, ठीक आहे. तर फर्स्ट आपण एक्झाम्पल्स बघू तर सिक्वेन्सचं, ठीक आहे. तर डेफिनेशन नुसार काय असतं सिक्वेन्स, तर सेट ऑफ नंबर्स आहे. नंबर्स लिहायचे तुम्हाला कुठल्या तरी एका फिक्स ऑर्डरमध्ये. तर मी नंबर्स लिहितोय 2, 4, 6, 8, 10 आणि डॉट 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 करून. ह्याचा मिनिंग आहे पुढं हे जे आहे सिक्वेन्स इन्फानाईट आहे, ठीक आहे. सिक्वेन्स ही जी सिक्वेन्स आहे ही इन्फानाईट आहे, ठीक आहे. तर मी काय केलंय, मग इथं फर्स्ट एक्झाम्पल नंबर्स आहेत माझे. मी काय केलंय, नंबर्स आहेत तर ते अरेंज केलेत. आणि नंबर्स कुठले आहेत, तर 2 हा नंबर, 4 हा नंबर, 6 हा जो नंबर आहे, 8 हा जो नंबर आहे, 10 हा जो नंबर आहे, आणि पुढे डॉट डॉट म्हणजे याचा मिनिंग पुढचा नेक्स्ट नंबर 12 आहे, ऍक्च्युली 14 आहे, 16 आहे. तर हे जे नंबर्स आहेत कोणी याला इव्हन नंबर्स पण म्हणतात, किंवा ऑल नंबर्स डिव्हिजिबल बाय 2, ऑल नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 2, त्याला जे म्हणायचं ते म्हणा. पण हे जे नंबर्स आहेत इव्हन नंबर्स, मी काय केलंय, एका फिक्स ऑर्डरमध्ये फक्त अरेंज केले. आणि ऑर्डर कशी माझी 2, 4, 6, 8, 10 ह्या ऑर्डरने मी काय केलंय, ते अरेंज केले. तर याला म्हणायचं सिक्वेन्स. तर हे ऍक्च्युली काय आहे, तर नंबर्सच आहेत, सेट ऑफ नंबर्स. हे नंबर्सचा काय एक सेट आहे आणि ते नंबर्स फक्त कसे केले येतात, अरेंज केले एका फिक्स ऑर्डरमध्ये. तर याला म्हणायचं सिक्वेन्स. अजून जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय, मग दुसरे नंबर्स जे फक्त अरेंज केलेले असतात, सपोज 1, 3, 5, 7, 9 डॉट डॉट डॉट, ठीक आहे. याचा मिनिंग ही पण सिक्वेन्स इन्फानाईट आहे. तर हे पण एक्झाम्पल आहे कशाचं, सिक्वेन्सचं. याच्यामध्ये काय येतं, हे नंबर्स येतं, कोणी याला ऑड नंबर्स म्हणतंय, ठीक आहे. तर हे नंबर्स अरेंज केलेले येतं, 1, 3, 5, 7, 9. तर हे नंबर काय येतं, अरेंज केले येतं, लिहिले येतं एका सिस्टमॅटिक वे मध्ये, ठीक आहे. 1, 3, 5, 7, 9 आणि पुढचा नेक्स्ट नंबर 11, 13, 15 ह्या टाइप मध्ये, ठीक आहे. तर हे नंबर्स कसे केलेले असतात, पहिल्या दिस इज एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. इथं काय केलेलं आहे, 2, 4 इव्हन नंबर्स कसे येतात, फक्त अरेंज करून लिहिले येतं आणि ऑर्डर दिली आहे त्याला, फिक्स ऑर्डर, एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये ते अरेंज केलेले असतात. तर ह्या ऑर्डर मध्ये हे पहिला नंबर, दिस इज सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर, फिफ्थ नंबर, म्हणजे नॅचरल नंबर जसे अरेंज केलेले असतात तसेच हे नंबर सुद्धा अरेंज केलेले असतात. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. तर दिस इज फर्स्ट नंबर, दिस इज सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर, फिफ्थ नंबर. आणि नॅचरल नंबरची जशी अरेंजमेंट असते तशीच अरेंजमेंट ह्या नंबर्सची केलेली असते, ठीक आहे. तर दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स. मग सिक्वेन्स मध्ये किती टर्म्स असायला पाहिजे नाही त्याचं पण मेन्शन नाहीये. सिक्वेन्स मध्ये फायनाईट नंबर ऑफ टर्म्स पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल -1, 1, -1, 1, -1, 1 आणि इथपर्यंतच मी ही सिक्वेन्स कम्प्लीट करू शकतो. इथं पण काय आहे, नंबर्स येतं, ठीक आहे. नंबर्स येतात आणि नंबर्स कसे काय केले येतं, अरेंज केले येतं. -1 पहिला नंबर, नंतर 1 दुसरा नंबर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स ह्या ऑर्डरनी
काय केलंय, नंबर्स अरेंज केलेत आणि इथं जर स्टॉप केलं ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्सला असं पुढे डॉट 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 केलं नाही म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये 1 2 3 4 5 6 नंबर्स येतात जे अरेंज केले. मग एकच नंबर फक्त 1 आणि -1 आहे पण ऑर्डर मात्र त्याची आहे. दिस इज फर्स्ट नंबर ऑफ द सिक्वेन्स, सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. तर हे दोनच नंबर आहेत पण एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये फक्त ते अरेंज करून लिहिले येतं. तर ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे सिम्पली काय असतं, नंबर्स लिहिलेले असतात एका ऑर्डर मध्ये आणि ऑर्डर म्हणजे नॅचरल नंबरची जशी ऑर्डर असते म्हणजे जिथून सांगू शकतो आपण हा ह्या सिक्वेन्स मधला पहिला नंबर आहे, दुसरा नंबर आहे, तिसरा नंबर आहे. जर विचारलं तर ह्या सिक्वेन्स मधला थर्ड नंबर -1 आहे, ह्या सिक्वेन्स मधला फिफ्थ नंबर कुठला आहे तर तो पण -1 आहे, सिक्स नंबर कुठला आहे तर तो 1 आहे. या सिक्वेन्स मध्ये मी विचारलं व्हॉट इज द फोर्थ नंबर तर 1 2 3 4, फोर्थ नंबर इज 8. ठीक आहे, नंतर आपण बघणार आहे त्याला ऍक्च्युअली फोर्थ टर्म म्हणणार आहे आपण त्या सिक्वेन्सची फोर्थ टर्म. या सिक्वेन्सची फोर्थ टर्म 7 आहे, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. ठीक आहे, तर हे झाले काही एक्झाम्पल सिक्वेन्सचे. आता याच्यानंतर आपण पुढची टर्म सांगू शकतो. इथं पण ऍक्च्युली आपण पुढची टर्म सांगू शकतो ज्याचा पॅटर्न याचा फॉलो केलाय. तर जर ही सिक्वेन्स जर फायनाईट नसती तर ह्याचा सिक्वेन्सचा पुढचा टर्म आहे -1 देन 1. जर इन्फानाईट करायचं असेल तर त्याला इन्फानाईट पण सिक्वेन्स होऊ शकते. मी त्याला अजून पुढे एक्सटेंड केलंय. ठीक आहे, तर ही सुद्धा एक्झाम्पल अजून काही टर्म त्याच्यामध्ये ऍड केलं तरी पण ही काय आहे, एक सिक्वेन्स आहे पण आता ही इन्फानाईट सिक्वेन्स आहे अजून काही टर्म त्याच्यामध्ये ऍड करून. ठीक आहे, आणि इथं पण एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो करते. पहिली टर्म -1, दुसरी टर्म 1, थर्ड टर्म -1, नेक्स्ट टर्म 1 -1 1. म्हणजे ऑड नंबरच्या ज्या टर्म्स येतात त्या ऍक्च्युली सगळ्याच काय येतं -1 आहेत आणि इव्हन पोझिशनला ज्या आल्या येतं त्या सगळ्याच 1 आहेत. ऍक्च्युली काहीतरी पॅटर्न फॉलो करतोय. इथं तर सिम्पली असा पॅटर्न फॉलो करतोय का प्रत्येक टर्म मध्ये 2चा गॅप आहे, इथं प्रत्येक टर्म मध्ये 2चा गॅप आहे, त्यामुळे नेक्स्ट टर्म सांगताय काही ना काही एक विशिष्ट पॅटर्न आहे याच्यामध्ये. पण सिक्वेन्स मध्ये 2 टर्म मध्ये काही पॅटर्न असलाच पाहिजे असं काही नाहीये. ठीक आहे, सिक्वेन्स मध्ये हा टर्म आणि हा टर्म याच्यामध्ये काही रिलेशन असलंच पाहिजे असं काही नाही. ह्या टर्म मध्ये ह्या टर्म सिम्पली एक सेट ऑफ नंबर्स अरेंज केलेले असतात त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार आहे. पॅटर्न असायला पाहिजे असं काही नाही. कॉन्सिडन्सली तर सगळ्याच सिक्वेन्स मध्ये काही ना काही पॅटर्न आहे. ठीक आहे, सिम्पली सिक्वेन्स काय असते, नंबर्स अरेंज केलेले असतात, नंबर्स लिहिलेले असतात एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये. आणि ऑर्डर म्हणजे काय तर पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर सांगता आला पाहिजे जस्ट, त्यालाच फक्त डेफिनाइट ऑर्डर म्हणतात. ठीक आहे, आता हे सर्व झाले एक्झाम्पल सिक्वेन्सचे. आणि कोइन्सिडन्सली इथं काय आहे तर प्रत्येक सिक्वेन्स कुठला ना कुठला पॅटर्न फॉलो करते. आणि काय पॅटर्न फॉलो करते, पहिली टर्म तर नेक्स्ट जी टर्म येते त्याच्यामध्ये आदल्या टर्म मध्ये अगोदरच्या टर्म मध्ये फक्त 2 ऍड करून. इथं काय आहे तर ही सिक्वेन्स कुठला पॅटर्न फॉलो करते तर नेक्स्ट टर्म काय आहे तर अगोदरच्या टर्म मध्ये 2 ऍड करून नेक्स्ट टर्म घेते. इथं पण तोच पॅटर्न आहे. आणि इथं कुठला पॅटर्न आहे तर इव्हन नंबरच्या ज्या टर्म्स आहेत त्या 1 आहेत, ऑड नंबरच्या ज्या टर्म्स येतात ते काय येतं -1 आहे. तर सिक्वेन्सने काही पॅटर्न फॉलो करायला पाहिजे असं काही नाहीये. फॉर एक्झाम्पल एक फायनाईट सिक्वेन्स मी लिहितोय -1 देन -3 देन -4 देन -5 देन -10 देन -11 देन सपोज 12. ठीक आहे, आणि अगेन देन -30 आणि ही सिक्वेन्स सपोज इथं स्टॉप केली. याच्यात काहीच पॅटर्न नाही. स्टील दिस इज सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स इथं काय केलंय 1 2 3 4 5 6 7 8 हे जे 8 नंबर आहेत ते अरेंज केले तर एका डेफिनाइट ऑर्डर पण आहे. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 8. तर ऑर्डर तर आहे, एका फिक्स ऑर्डर मध्ये काय केलेले आहे हे नंबर्स अरेंज केलेले आहेत. आणि डेफिनेशन जी सिक्वेन्सची त्या सिक्वेन्सच्या डेफिनेशन नुसार याला सिक्वेन्स म्हणायलाच पाहिजे नाही, काही इथं प्रॉब्लेम नाहीये. काय नंबर्स येतात असं नका निगेटिव्ह नंबर्स येतात, नो प्रॉब्लेम, निगेटिव्ह नंबर्स येतात पण एका फिक्स ऑर्डर मध्ये अरेंज केलेले येतात. याच्यावरून मी विचारलं चौथ्या नंबरची टर्म कोणती आहे तर तुम्ही सांगू शकता फर्स्ट, सेकंड, थर्ड. -5 इज अ फोर्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स. सेवन्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स जर विचारली तर -12 इज अ सेवन्थ टर्म ऑफ द सिक्वेन्स. दिस इज 8th टर्म ऑफ द सिक्वेन्स. आणि याच्यामध्ये 8th टर्म येतं मग 9th टर्म तर ह्या सिक्वेन्सला नाहीच. ही फायनाईट सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्स मध्ये काय येतं 8 टर्म्स आहेत. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे का
पहिलं 2 टर्मचं दुसऱ्या टर्मचं काहीच रिलेशन नाही, तिसऱ्याचं काहीच रिलेशन नाही आणि याचा जनरल जर nth टर्म विचारली तर याचा काही फॉर्म्युला पण नाहीये. ठीक आहे, nth टर्म काय असेल त्याचा काहीच फॉर्म्युला नाहीये. तर तसं पण असायला काही म्हणजे काही गरज नाहीये का 2 टर्म मध्ये काही रिलेशन असायला पाहिजे नाही. तर बाय डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स दिस इज ऑल्सो सिक्वेन्स आणि इट इज फायनाइट सिक्वेन्स. का तर नंबर्स आहेत आणि अरेंज केलेत. इथं पण नंबर्स येतात, अरेंज केलेत. इथं पण नंबर्स येतात, कुठल्या तरी एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये काय येतं, अरेंज केलेत. आणि हे सम डेफिनाइट ऑर्डर याचा मिनिंग काय आहे, डेफिनाइट ऑर्डर मध्ये अरेंज केले म्हणजे काय, तर विचारलं 5वी टर्म कुठली आहे तर सांगता आली पाहिजे फक्त, त्यालाच डेफिनाइट ऑर्डर म्हणते, फिक्स ऑर्डर. आता मी विचारलं ह्या सिक्वेन्स मधली थर्ड टर्म काय आहे, सपोज सेकंड एक्झाम्पल, ह्या सिक्वेन्स मधली थर्ड टर्म काय आहे, तर तुम्ही सांगता थर्ड नंबर किंवा थर्ड टर्म इज 5. ह्या सिक्वेन्स मधली 11th नंबरची टर्म काय आहे, ऍक्च्युली थोडं करावं लागेल, 1 3 5 7, दिस इज 5th टर्म, दिस इज 6th टर्म इज 9, सॉरी 6th टर्म इज 11, 7th टर्म इज 13. विचार सांगता तर येणारच आहे, ठीक आहे, थोडा वेळ लागेल, पुढे जाऊन बघावं लागेल काय येते. ऍक्च्युली नंतर तर आपण याचा इतका अभ्यास करणार आहे का डायरेक्ट 11th टर्म कुठली आहे ते सांगू शकणार आहे. तर याच्यातली 100 पुढे जाऊन 100 नंबरची टर्म काय आहे, इथं 5th नंबरची टर्म आहे, 6th नंबरची टर्म 12 आहे, 7th नंबरची टर्म 14 आहे. आणि अचानकच मी विचारलं 100 नंबरची टर्म काय, तरी पण आपल्याला सांगता येणार आहे. इथं विचारलं 200 नंबरची टर्म काय, तरी आपल्याला सांगता येणार. ऍक्च्युली तेवढा आपण अभ्यास करणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. पण आतापर्यंत आपण काय बघितलं, फक्त सिक्वेन्सची डेफिनेशन. आणि सिक्वेन्स काय असतं, तर सेट ऑफ नंबर्स असते जे नंबर्स फक्त अरेंज केलेले असतात एका डेफिनाइट फिक्स डेफिनाइट ऑर्डर मध्ये. आणि डेफिनाइट ऑर्डर म्हणजे काय, तर अशी एक अरेंजमेंट असते ज्या अरेंजमेंट मध्ये जर मी विचारलं 5th नंबरची टर्म काय तर ती सांगता आली पाहिजे, तरच त्याला फिक्स किंवा डेफिनाइट ऑर्डर मध्ये, तरच तुम्ही त्या ऑर्डर मध्ये ती अरेंजमेंट आहे. जर काही अशी वेगळीच कशी तरी अरेंजमेंट करून दिली आणि सांगता येत नाही 7th नंबरची टर्म काय, तर त्याला सिक्वेन्स म्हणता येणार नाहीये. 8th नंबरची टर्म काय ती जर सांगताच आली नाही, कितवी पण टर्म विचारली, एकदा तुम्ही अरेंजमेंट केली आणि अरेंजमेंट केल्यानंतर नंबर्सची अरेंजमेंट केल्यानंतर जर कोणी क्वेश्चन विचारला, what is the 5th term of the sequence, what is the 10th term of the sequence, what is the first term of the sequence, what is the 9th term of the sequence, तर कितव्या नंबरची टर्म, कितवी पण टर्म जर विचारली तर ती सांगता यायला पाहिजे. तर आणि असं जर होत असेल तर त्या अरेंजमेंटला काय म्हणते, तर सिक्वेन्स म्हणते. ठीक आहे, इथं मात्र सगळीकडं मी फर्स्ट टर्म विचारली तर -1 सांगता येते, 5th टर्म विचारली तर -10 सांगता येते, 7th टर्म विचारली तर -12 सांगता येते ह्या सिक्वेन्स मध्ये. हा 8 पेक्षा जास्त तर टर्म सांगता येणार नाही कारण त्याच्यामध्ये 8च टर्म आहे. पण अप टू 8 कितवी पण टर्म विचारा, हे अरेंजमेंटच अशी आहे का ती कितव्या नंबरची टर्म आहे ती सांगता येणार. इथं पण कितव्या पण नंबरची टर्म विचारा, व्हॉट इज द 100 नंबरची टर्म काय आहे, 100th टर्म ऑफ दिस सिक्वेन्स. तर दिस इज फर्स्ट सेकंड. आपल्याला इथं ऑब्झर्व झालंय का सगळ्या इव्हन नंबरच्या टर्म 1 येतात, त्यामुळे 100 नंबरची टर्म 1 आहे. ठीक आहे, जरी मी तुम्ही पुढे लिहिले नसते तरी पण मला सांगते ह्या सिक्वेन्स मधला 100 नंबरची टर्म काय असणार आहे, दॅट इज 1. आणि 99 नंबरची टर्म पण सांगू शकते, दॅट इज -1, कारण सर्व ऑड पोझिशनला -1 आहे, सर्व इव्हन पोझिशनला 1 आहे. कितवी पण टर्म विचारा ती सांगता येते, त्याला म्हणते डेफिनाइट ऑर्डर. ठीक आहे, डेफिनाइट ऑर्डर. कितव्या पण नंबरची टर्म तुम्ही एकदा अरेंज केले नंबर्स आणि अरेंज केल्यानंतर कोणी पण तुम्हाला विचारू द्या ह्या सिक्वेन्सची 5th नंबरची टर्म काय आहे आणि तुम्हाला ती जर सांगता आली, 7th नंबरची टर्म सांगता आली, 8th नंबरची टर्म सांगता आली, कितवी पण टर्म विचारली आणि ती प्रत्येक वेळेस जर सांगता येत असेल तर तसल्या अरेंजमेंटला म्हणते डेफिनाइट ऑर्डर. आणि तसली जी अरेंजमेंट जर केली असेल नंबरची तर त्या अरेंजमेंटला म्हणते सिक्वेन्स.